श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उदरी बहुता जीवा बहुत प्रायश्चितांचे निर्धार, शास्त्र वक्ते करीत विचार, परिजी शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर त्या साधन्या त्या नामाचा महिमा परमाद्वत, त्यावरी प्रदोषव्रत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सतत्रिवाचा पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तीही प्रदोषव्रत पूर्ण यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्राचित पहावी तत्वता, दारिद्र्य आणि महद्वता वता निशेष पळती षण्मासात, एक संवत्सरे होय ज्ञान, द्वादश वर्षी महद्भाग्यपूर्ण, हे जो असत्य मानिल व्यासवचन, त्यासी बंधन कल्पांतवरी, त्याचा गुरु लटिकाचं जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेचे ज्ञान, उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहून पावन कोणी नाही, मृत्यूगंडांतरे दारुण, प्रदोषव्रते जाती निर्चून, ये विषयी इतिहास जाण, सुत सांगे शौनका, विदर्भ देशीचा भृभुज, सत्यरथ नामे तेजपुंज, सर्वधर्मरथ पराक्रमी सहज, बंदीजन वर्णिती सदा बहुदिवस राज्य करीत, परी शिवभजनी नाही रथ, त्यावरी शाल्वदेशीचा नृपनाथ, बळे आला चालून या, आणि त्याचे आप्त शोणीपाल साह्य झाले बहुत, सप्तदिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले, हा एकला ते बहुल, सरसभूमीसी सत्यरथ, धारातीर्थी पडला पावला मृत्यू, शत्रुनगरात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास, एकलीच पायी पळता वनास थोर अनर्थ ओढवला, परमसुकुमार लावण्य हरिणी कंटकर सराटे रुटती, चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी, उठूनी पाहे पुढे मागे, शत्रू धरतीला अकस्मात म्हणून पुढती उठूनी पळत, किंवा ती विदुलता फिरत अवनीवरती वाटत असे, वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्या ऐसे दंत झळकते, जिचा मंदे मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होणे वृत्ते करी, पहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ट न पळे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी, वनी हिंडे महासती, जीवी नैशरायाची दमयंती की, बिल्ली रूपे हेमवती दुस्तरवनी तैसी हिंडे, कर्म नदीच्या प्रवाही जाण, पडली तीच काढील कोण, असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडिली, शतांची सते दासी ओळंगे ती सदवे जिहेपासी, इंदुमती नाम जियसी ती भूमीवरील, चौकडे पाही दिनवदनी, जीवा मुख वाळले न मिळे पाणी, तो प्रस्तुत झाली तोची क्षणी, दिव्यपुत्र जन्माला, ते तृषेने तळमळी अत्यंत, कोड उदक देईला येत, बाळ टाकून उठत बसत गेली एका सरोवरा, उदकात प्रवेशले ते क्षणी, आंघोळी भरून घेतले पाणी, तव ग्राही नेली ओढोनी वेदारोनी बक्षिले, घोर कर्माचे विधान, वनी एकला रडे राजनंदन, तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगंध तव्हा पातली, माता पिता बंधू पाही ती लागी कोणी नाही, एका वर्षाचा पुत्र तिसी कडे घेऊन आली, कडे घेऊन आली तेथे, तो नाही केले नाला छेदन, ऐसे उमा बाळा देखून अहो म्हणे, आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकेले दुस्तरवनी, म्हणे योग याती कोण कर्म, मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून, वृक व्याघ्र पक्षी तिले की, स्तनी दाटून फुटला पाना, नेत्री ढाळीत अश्रुजीवना, बाळ पुढे घेऊन तिला नामुक खमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेला, म्हणे नेऊ की नको बाळ, तव ते कृपाळू पय फेन धवल, यतिरूप धरून पावला, उमे लागी यतिरूप धरोनी पातला, उमे लागे म्हणे त्रिपुरारी, बाळानेही संशय न धरी, मदभाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोण्यासी न सांगे हे माता, समान पाळी दोघी सुत, भडंगासी परिसवय प्राप्त, तैसे तुझा हाले, अकस्मात निधी जोडत की, चिंतामणी पुढे येऊनी पडत की, मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते, ऐसे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊन ती नारी देश ग्रामांतरी हिंडत, ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त, घरोघरी भिक्षा मागत, कडीये खांदी घेऊन या, लोक पुसत उमा सांगत, माझ्या पोटीचे दोघे सुद्धा ऐसे हिंडत एकचक्र नगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत, तो शिवालय देखील अकस्मात, आत द्विज दाटले बहुत, शांडिले त्यात मुख्य ऋषी, शिवाराधना करी ते विधियुक्त, तो उमा आली शिवालयात, क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिल ऋषी बोलिला, हा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दिन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन, उमा वचन ऐकती झाली, ऋषीचे चरण उमा धरित, म्हणे याचा सांगार्थ, पूर्ववृत्तांत, त्रिकाल ज्ञानी महासमर्थ, दूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण आहेत की पावली मरण, यावर शांडिल सांगे वर्तमान, याचा पिता जाणं सत्यरथ, तो पूर्वी होता नृप जाणं, प्रदोष समयी करी शिवार्चिन, तो शत्रू आले चौकडवणं, नगर त्याचे वेडिले, शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसेचे पूजा सांडवणं, तव प्रधान आला पुढे धावणं, शत्रू धरून आणले, त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्त म्हणे, तशाच जाऊन खरी भोजन नाही स्मरण विषयांदा, त्याकरिता त्या या जन्मी जाणं, सत्यरथ अल्पायुष्य होईन, अल्पवयात गेला मरून, म्हणून पूजन न सोडावे, याच्या मातेने सवत मारिले, ती जळी विविषी झाली, पूर्ववैरे वेढवणी नेली, क्रोधे बक्षिली विदारुणी, हा राजपुत्र धर्मगुप्त, याने काहीच केले नाही शिवव्रत, म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला, याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंद्रुमावळी, पूजन साडून कदाकाळी, सर्वताई न उठावे, भवानीचे बेसून कैलासनाथ, प्रदोष काळी पुढे नृत्य करीत, वाग्देवी वीणा वाजवित, वेणू पुरहूत वाजवितेचे, अंबुज संभवताला सावरी, भार्गवी गातसे मधुरस्वरी, मृदंग वाजवी मधुकैटभारी, नृत्यगती पाहुणे, यक्षपती शिव प्राणमित्र, हस्त जोडून उभा समोर, यक्षगण गंधर्व किन्नर
सुरासुर उभे राहती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दारिद्री का झाला, तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित, दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी कदा, परांनी जीवा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त, स्त्री अभिलाषी नेत्र दग्ध होतं, मंत्राचे सामर्थ्य मग कैसे. मग उमेचे पुत्र दोन्ही घातले ऋषीची चरणी, तिने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदेशिले, पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अतिविशेष, निराहार असावे त्रयोदशीसी, दिवसा सत्कर्म आचरावे, 3 घटिका झाली रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करोनी, गोमय भूमी सारवणी, दिव्य मंडप उभारीचे, चित्रविचित्र वित्ताना, कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून, मंडपकीची शोभायमान, रंगमळा नाना परी, शुभ्र वस्त्र नेसावे आपण, शुभगंध सुवास सुमन, मग शिवलिंग स्थापन, पूजा करावी विधियुक्त, प्राणायाम करून देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका, दक्षिणभागी पूजा मुहूर्तका, सव्यभागी अग्नितो, वीरभद्र गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव पूर्ण, अष्टदिक्पाल पूजन, सप्तावर्णी शिवपूजा, यथा सांगा शिवध्याना, मग करावे शिवपूजन, राजोपचार सर्व समर्पण, करावे स्तवन शिवाचे, जय जय गौरीनाथ निर्मळ, जय जय कोटी चंद्र सुशीतळ, सच्चिदानंद कनाड, पूर्ण ब्रह्म सनातन, ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जण, मग ते एकमेकींना करून राहते झाले एकचक्री, 4 महिनेपर्यंत दोघेही आचरते प्रदोष व्रत. गुरु वचने इतार्थ, शिवपूजन करीते पै, शिवपूजा न द्यावी सर्वता, न द्यावे प्रसाद तीर्था, शतब्रह्म त्यांचे पापमाता, होय सांगता शांडिल्य, सर्व पापाहुनी पापथोर, शिवपूजेचा अपहार, असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी, ब्रह्मपुत्र शुचिव्रत, एकला नदी तीरी क्रीडत, दरडी ढासत, अकस्मात द्रव्यगट सापडला, घरासी आला घेऊन, माता संतोषली देखून, म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाणा, ऐश्वर्य चढत चालिले, राजपुत्राचं म्हणे ते समय, द्रव्य विभागी थोर, तेरू म्हणे सहसाई, विभाग न घेई अग्रजा, या वनीतील दन आबुचेची आहे संपूर्ण, असो ते दोघे शिवध्याना, शिवस्मरण न विसरती कदा, यावरी एकदा दोघे जण गेले वन विहाराला, तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखील, दोघे पाहती दुरून, परम सुंदर लावण्य कणी, शुची व्रतवडे राजपुत्रा लागून, परदारा नयनी न पाहाव्या, दर्शने हरती चित्त, स्पर्शाने बळवीर्य हरित, कौटिल्य दंबसयुक्त, महा अनर्थकरिणी, ब्रह्मसुतासी तेथे ठेवून, राजपुत्र चालीला सुलक्षण, सुंदर स्वरूप, सुंदर मनमता होणे, आकर्षण नये कोमलांग, जवळ येऊन पाहत, तव मुख्य नायिका विराजित, अंशुमती नामे विख्यात, गंधर्व कन्या पद्मिनी, कोद्रवीण नामा गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती, पिता पुसे महेशाप्रती, हे कन्या अर्प कोणाते, मग बोले हिमनक जबा, धर्मगुप्त सत्यरथाचा सुत, तो माझा परमभक्त, त्यासी देई अंशुमती, हे पूर्वीची शिववचन, असो यावरी अंशुमती पाहे, दुरोन नहाळीत राजानंतर, वाटेपांचे बाणा दुसरे, क्षीरसिंधू रोहिणी रमणा, आला काय कलंक दुहून, तेसे राजपुत्राचे वचन, अंशुमती न्याहाळी, 32 लक्षण संयुक्त, अजानुबाहू चापशार मंडित, विशाळ वक्ष स्थळ चालत, करी नायक जापरी, ऐसा तो गुणाढ्य देखून त्वरित, अंशुमती सगळ्यांप्रती सांगत, तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊन समस्त सुमने आणावी सुवासे, अवश्य म्हणून त्याला ना जात्या झाल्या आणि का म्हणा, अंशुमती एकली जाणार, राजपुत्रा कुणवित, भुरुह पल्लव पसरून, एकांती घातले आसन, वरी वृक्ष डहाळे या भेदून, भूमीवरी पसरिला, असो तेथे बैसेला येऊन, राजपुत्र सुहासेवदन, विशाळ आकर्ण नयन, आरक्त ओष्ठ सुकुमार, मंजुळभाषिणी नेत्र कटाक्ष बाणी, विधिले ते लावण्य हरिणी, मनोज मूर्छना सावरणी, वर्तमान पुसे तयाते, शृंगास सहोवरा तुझ पासे, मी वास करीन राजांचे, देखता तव वदन दिव्यशशी, मानस चकोर नृत्य करी, तव मुखाब्ज देखता आनंद, जेपावती मम नेत्र मिलिंद, की तव वचन गरजता अमृत, मम चित्त शिकीव नृत्य करी, कवी गुरुवनी तेज विशाळा, आत्मकंठीची काढिली, मुक्ता फळमाळ, कंठी सुदली तत्काळ, चरणी भार ठेवित, म्हणे मी काया वाचा मने करून, तुझी ललना जाहाले पूर्ण, यावरी धर्मगुप्त वचन, काय बोलता जाहाला, मी जनक जननी विरहित, राज्यभ्रष्ट दारिद्र्य तव पित्याची कळता मात, घडेकाचे वराने, यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येईन या स्थळाप्रती, तुम्ही याविषयी गुरगती, लग्नसिद्धी साधावया, ऐसे बोलून ते चातुर्य राशी, वेगे आली पिता या पाशी, झाले वर्तमान सांगे त्याशी, तो परम मानसी संतोषला, राजपुत्रा गेला परतोन, बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान, शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, मंत्रीप्रसाद पूर्ण त्याचा, गुरुचरणी ज्याचे मन, त्याचे सर्व काय न, कपाळ मृत्यूभयापासून सर्वदा रक्ष, देशी रक्षक, यावरी ते दोघे बांधून माती सांगते वर्तमान, येरी म्हणे धन्य धन्य शिवबचर, फळ देते चालिले, यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनाची, गंधर्वराज सहपरिवारीची सर्व सामग्री घेऊन आला, दुष्टी देखत जामत, गंधर्व आनंद समुद्री पोहत, छात्रसेना सुखतर त्वरित धाडून येऊन आणविला, यावरी यथा सांग लग्न, 4 दिवस पूर्ण, कोणीही एक पदार्थ पाडिला नाही, ते दिवस स्वर्गीच्या दिव्य वस्तू, अमोलिक सध्याच्या विणीस देत गंधर्वराज, लक्षरथ 10 सहस्र गज, तेजे पुंज 1 लक्ष वाजी, 1 लक्ष दासदासी, अक्षकोश रत्नपाशी, रत्नराशी, अक्षय भाते देत, शक्तीचे दिव्य चाप बहुसाला, अमर सेना सांगे देत, अपार सेना सांगे देत, एक सेनापती गंधर्व बळीवंत, उमा दोघा पुत्रांसमवेत, मानदेवनी बोलावली, सुखासना रूढ अंशुमती, पतीसवे चालली शीघ्रगती, कनक वेत्रपाणी पुढे धावती, वाहना सवेजीच्या, चतुर्विध वाद्यांचे गजर, चतुरंग चालीला दळभार, येऊनी वेडिले विदर्भ नगर, सत्यरथ पिता यांचे, नगर दुर्गावरून अपार उल्हाट यंत्राचा होत बडीगार, परी गंधर्वाचे बळ फार, घेतले नगर क्षणार्धे, जेणेपूर्वी पिता मारिला जाणं, त्याचे नाम दुर्मर्षण, तो जिताची धरून जाणं, आणला आपडला करून सोडिला,
देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहू सिंहासनारूढ झाला. माता उमा बंधू सुचिव्रत धरी त्या समावे राज्य करीत 10 सहस्र वर्षापर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे धरली. दुर्भिक्ष जळशोष वर्षण आदिव्याधी वैवद्य मारण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली. प्रजा भूदेव दायद दिती रायसे आशीर्वाद कोणासही नाही केद सदानंद घरोघरी ऐसे अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करी. येव राज सुचिव्रताती देत पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतामणी उमा माधव चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पाहुणे नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमाने बैसती करीत स्तुती शिवाची. कैलासपदासी जाऊन जगन्माता शिव विलोकून जय जयकार करून लोटांगडे घाली ती. दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणीच मस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती श्रवण पठाण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षित आहे. सगळा पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धन आणि वृद्धी होय ऋण जाय निरसुणी प्रदोष महिमा अद्भुत त्याच जो आचरते एकूण ग्रंथ तेथे कसे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखीत सदा इंडे उमाकांत अतिशिवपत प्राप्त तया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना पोळे आली पाडास कुतर्कवादी जे वायास मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंद रूप विरूपाक्षा श्रीधर वरद सर्व साक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत्संजना अखंड पंचमोध्याय गोडा इति पंचमोध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.